श्रोते हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना पूजाविधी पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिले सर्व देवांचा अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर घटस्थापनेची पूजा करणार आहोत. आपण जर आमच्या संस्कृत साधना या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वर्षभरातील सर्व पूजाविधी आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील. आजच्या पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ. श्रोते हो, आतापर्यंत जो आपण आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व पूजेचं सामान घेऊन आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजा चालू असताना आपला विधी राहिला असेल आणि माझे मंत्र पुढे गेले तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि आपला विधी उरकून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची. चला तर मग समई, तुपाची फुलवात, उदबत्ती, धूप हे सर्व लावून घ्या. पेलापळी, संध्यापात्र समोर घ्या. पंचामृत वगैरे जे काही पूजेला साहित्य लागेल ते सर्व साहित्य समोर घ्या. आता आपण पूजेला सुरुवात करू. यजमानाने स्वतःच्या डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे. नेत्रोदकस्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. कपाळाला गंध लावून घ्यायचा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचमन करावं. आचमन म्हणजे उजव्या हातावर 3 वेळेस पाणी घेऊन ते पाणी प्राशन करायचं आणि त्यानंतर 2 वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं. आचमनम. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. नमस्कार करावा. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पाणी घ्यावं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे. प्राणायाम करावा. म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून घ्यायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर ती डावी नाकपुडी अनामिकेने दाबून घ्यायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास हळूहळू सोडून द्यायचा. याला प्राणायाम असे म्हणतात. प्राणायाम येत नसेल तर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणा. त्यानंतर आता देवासमोर 2 विड्याची पानं, सुटा पैसा आणि सुपारी तो विडा देवाजवळ मांडायचा आहे. हात जोडून गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करायचं. ओम सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः 12 तानि नामानि यपटे शृणुयादपि विद्यारंभे वाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकरेश्चैव विघ्नस्तस्य निजायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाभिमङ्गलम् ईशां हृदयस्थो भगवान् मंगलायतनं वरिः. 11 वेळा नमस्कार करावा. ओम लक्ष्मीनारायणाभ्य नमः, ओम उमामहेश्वराभ्य नमः, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः, ओम शचीपुरंदराभ्य नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः,
ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. उजव्या हातात संकल्पासाठी पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडी अक्षदा, एक फूल गंधामध्ये बुडवून त्या हातावरच्या पाण्यामध्ये ठेवायचं. संकल्पः विष्णोः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीयपरार्धे श्रीशेतवाराः कल्पे वैवस्वतवन्द्रे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डक आरण्यदेशे श्रीमद्गोदावर्याः उत्तरीतीरे दक्षिणतीरे शालिवाहनशके बौद्धावतारे परशुरामाश्रमे प्रभविभवादि 6 संवत्सराणां मध्ये विश्वावसु नाम संवत्सरे रवि दक्षिणाने शरद ऋतु मासोक्तं मासे पुण्यपावन मासे आश्विन मासे शुक्लपक्षे अद्याय च प्रतिपदायां तिथौः अद्यं वासराः वासरस्तु इंदुवासरे अद्य दिवस नक्षत्रे उत्तरा फाल्गुनी दिवस नक्षत्रे शुक्लयोगे किंस्तुघ्नकरणे कन्या राशिस्ते चंद्रे कन्या राशिस्ते सूर्ये मिथुन राशिस्थिते देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानानि सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यधौ. यजमानस्य गोत्रोच्चारः. आपल्या गोत्राचा उच्चार करावा. गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणायचं. स्वतःचं जन्मनाव चालू नाव म्हणायचं. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थम कुलदेवता निरंतर कृपाशीष प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रतिवार्षिक विहितम शारदीय नवरात्र उत्सव अंगभूतम पंचायतन देवता अभिषेक पूजनम करिष्ये. पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे. हात जोडून गणपतीचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणेशाय नमः नमस्कारान् करोमि. भूमीची पूजा करायची. भूमीवरती थोडंसं पाणी घालायचं. करभूमे नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. भूमीवरती थोडंसं पंचामृत घालायचं. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घालायचं. करमभूमे नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. भूमीला गंध, हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा वाहायचं. भूमे नमः. दिव्यचंदनं समर्पयामि. सौभाग्य नाना परिमळ द्रव्यं समर्पयामि. हरिद्रादि कुंकुम समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. थोडीशी साखर जमिनीवरती 2 दाणे साखर ठेवायची. साखरेला पाणी फिरून त्याचा नैवेद्य दाखवायचा. भूमे नमः. शर्करा नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. भूमीला अक्षदा वाहून नमस्कार करा. समुद्रवसणे देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूमे नमः. नमस्कारान् करोमि. एक पळी संध्यापात्रात पाणी सोडा. अनेन पूजनेन भूमी सांगस परिवार प्रियतान्न मम. अभिषेकासाठी घेतलेलं पाणी तो तांब्या आपल्या डाव्या बाजूला ठेवा. त्यावरती उजवा हात झाकण ठेवायचा. डावा हात आपल्या स्वतःच्या हृदयावर ठेवायचा आणि गंगेचं स्मरण करायचं. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. हात काढून घ्यायचा आहे. त्या तांब्याला चारही दिशांनी गंध लावायचा. गंध लावायचा क्रम पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा प्रकारे गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि.
पाण्यामध्ये गंध शिंपडून हळदी, कुंकू, अक्षत आणि छोटंसं फूल किंवा फुलाची पाकळी त्या तांब्यातल्या पाण्यात वहा. सौभाग्य नाना परिमळ द्रव्यम समर्पयामी, हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. नंतर तांब्यावरती उजवा हात झाकण ठेवा आणि पुन्हा गंगेचं स्मरण करा. पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि पूजा काले सदा मम. हात काढून घ्या. तांब्यातलं पूजा केलेलं पाणी छोट्या पेल्यामध्ये आपल्याला काढून घ्या देवपूजेसाठी. त्यानंतर फुलानं किंवा पानानं ते पाणी आपल्या अंगावर, पूजा साहित्यावर आणि आपल्या अवतीभोवती शिंपडा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. पुन्हा एक पळी संध्यापात्रात पाणी सोडा. अनेन पूजनेन वरुण प्रियतान्न मम. समई, त्या समईची पूजा करायची आहे. थोडंसं फुलानं समईवरती पाणी शिंपडा. ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत. दीपनाथाय नमः. त्यानंतर हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा आणि फूल समईला वहा. भो दीपदेव रूपस्थं कर्म साक्षी हविघ्नकृत यावत् पूजा समाप्यातं तावत् त्वं सन्निधो भव स्वस्तिरो भव. समईसाठी कापसाची वस्त्रमाळ केली असेल तर ती वस्त्रमाळ समईला घालून द्या. दीपनाथाय नमः. नमस्कार करा समईला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्ते. दीपनाथाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्काराने करोमी. त्यानंतर एक फूल अष्टगंधामध्ये बुडवून घ्या. हळदी कुंकात बुडवा आणि सूर्यनारायणाला दाखवून समोर ठेवून द्या. आदित्यस्य नमस्काराने कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. कर्म साक्षी सविता सूर्यनारायण देवताय नमः. गंधाक्षतपुष्पै संपूज्य हात जोडून सूर्यनारायणाची प्रार्थना करा. जयाचा रथा एकची चक्र पाही नसे भूमी आकाश आधार काही. असे सारथी पांगुळा ज्या रथासी नमस्कार तया सूर्यनारायणासी. सवित्र सूर्यनारायण महा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमी. एक पडी संध्यापात्रामध्ये पाणी सोडा. अनेन पूजनेन दीप दिवाकर प्रियतान्न मम. शंख घंटीची पूजा करून घ्या. शंख घंटीला संध्यापात्रामध्ये काढा. शंख घंटीवरती पळी पळी पाणी घाला. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां घंटानादं प्रकुर्वीत पश्चात घंटां प्रपूजयेत्. पंचामृत घाला. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृते करे निर्मित सर्वदेवेश पांचजन्य नमोस्ते. पुन्हा चांगलं पाणी घाला. सनक सनंद देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. दोघांना स्वच्छ धुवून पुसून आपापल्या जागेवर ठेवा. शुद्धोदक स्नानांतरेण वस्त्रेण परमरुज्येत. जागेवरती ठेवल्यानंतर त्यांना गंध लावा. दिव्य चंदनं समर्पयामी. हळदी, कुंकू आणि फूल वहा. सकल सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. समोर ठेवलेल्या विड्याच्या पानावर थोडी साखर ठेवा. त्या साखरेचा पाणी फिरून नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. शंख घंटीला नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्काराने करोमी. घंटी वाजून घ्या. त्यानंतर जागेवर ठेवा. घंटानादं कुर्यातो. एक पळी संध्यापात्रात पाणी सोडा. अनेन पूजनेन सनकसनंद देवताः प्रियतान्न मम. हातामध्ये अक्षता घ्या. घरातल्या सर्व देवांचं स्मरण करा. त्यातल्या त्यात मुख्य देवता गणपती, देवी, विष्णू, महादेव यांचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं.
मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवेत अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। पंचायतनदेवताभ्यः देवांना अक्षदा वाहा। सर्व देव संध्यापात्रामध्ये अभिषेकासाठी काढून घ्या। सर्व देवांवरती पाणी घालावं, पळीनं किंवा पेल्याने पाणी घाला। एतावानस्य महिमा तो जायांश्च पूरुकः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि। अर्ध्या पेल्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत फुलाची पाकळी टाकून अर्घ्य तयार करा। ते अर्घ्याचं पाणी सर्व देवांवर घाला। त्रिपादूर्ध्वा उदयित पूरुकः पादोस्येहा भवत पुनः ततो विक्वन्विक्रामत्साशनानशने अभि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। त्यानंतर चांगलं पाणी वाहा, शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ततो विराजायत विराजो अधिपूरुकः सजातो अत्यारिश्चात पश्चात भूमिमथो पुरः मुखे आचमनीं समर्पयामि, स्नानीयं समर्पयामि। त्यानंतर देवांवरती पंचामृत घाला। पंचनद्याः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः सरस्वती तो पंचधासो देशे भवत्सरित पयदधिघृतञ्चैव मधुशर्करायुत पंचामृतमयानि तस्नानार्थं प्रतिगृह्यताम्। एकत्रितपंचामृतस्नानं समर्पयामि। पंचामृतस्नानान्तरेण पुनः चांगलं पाणी घाला। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धबालाः सर्वशुद्धबालो मणिबालस्त आश्विनाः श्वेताः श्वेताक्षोरुणस्ते रुद्राय पशुपतये कर्णाज्जामः अवलिप्ता रौद्रा नभोरूपाः पार्जन्याः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। त्यानंतर एक फूल गंधामध्ये बुडवून देवीवरती वाहा किंवा देवी समोर वाहा। पंचामृतपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पै संपूज्य देवीला हळदी कुंकू अक्षदा वाहा। सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामि। आपल्याला देवांचा अभिषेक बाकी आहे। पंचामृत पूजा केल्यानंतर देवाची आपण ही पूजा करतोय, अभिषेक बाकी आहे, त्यामुळे संध्यापात्रातच देवाची पूजा करा। संध्यापात्रात 2 पळ्या पाणी सोडा। ओम स्थापित धूपमा ग्रापयामी दीपम दर्शयामी। पात्राच्या बाजूला चौकोनी मंडळ करा आणि त्यावर पंचामृताची वाटी ठेवा। त्या पंचामृत वाटीचा नैवेद्य दाखवून घ्या। त्याला पाणी फिरवा पंचामृताला। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामी। देवांवर अक्षदा वाहा आणि नमस्कार करा। प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी, नमस्कारान् करोमि। पुन्हा एक पळी संध्यापात्रात पाणी सोडा। आणेन मलापक्रशन पंचामृतपूजनेन देवी पंचायतन देवता प्रियतान्न मम। देवीवरती वाहिलेलं फूल उचलून घ्या, त्याचा वास घ्या, कपाळाला लावा, डोळ्यांना लावा आणि त्यानंतर ते फूल आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्या। दुसरं एक फूल गंधामध्ये अक्षदामध्ये बुडवून देवीला वाहा। अभिषेकार्थे गंधाक्षरपुष्पैः संपूज्य। अभिषेक पात्र घ्या, अभिषेक पात्रामध्ये पाणी भरा आणि सर्वात पहिले गणपतीचा अभिषेक करायचा। अभिषेक पात्र नसेल तर पळीनं पाणी घाला। सर्वात पहिले गणपतीचा अभिषेक करू। ओम गंग गणपतये नमः असं म्हणतल्या मनात जप करा। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवनूचा नमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं त्वत्तो जायते सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयैलयमिषति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं
अग्निस्त्वं अगणिस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूरभुवस्वरोम गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसिदं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संवितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं रदञ्जवरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धान्युक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय यैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। सर्व देवांवर पाणी घाला, सर्व देवांचा अभिषेक करा। हरि ओम सहस्रशी रेखा पुरुखाः सहस्राक्षाः सहस्रपात स भूमिज्ञो सर्वतस्मृतवात्यातिष्ठद्दशाङ्गुलं पुरुख एवेदज्ञो सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् ऊताम्रेततवशेषानो जदन्नेनातिरो वहति एतावानस्य महिमा तो जायांश्च पुरुखः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं देवी त्रिपादूर्ध्व उदयत्पुरुखः पादोस्येहा भवत् पुनः ततो विक्वन्व्यक्रामत्साशनानशने अभि ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः स जातो अत्यरिष्यत पश्चात् भूमिमथो पुरः तस्माद्यज्ञात् सर्वभूतः सम्भृतं बृहदाज्जं पाशंस्तां चक्रे वायव्या नारण्या ग्राम्याश्चर्ये तस्माद्यज्ञात् सर्वभूतरिचः सामानि जज्ञिरे छन्दागुंसि जज्ञिरे तस्माद्ययुस्तस्माद्धजायत तस्माद्दशवा अजायन्त जे केचो भयादतः गावो भाजज्ञिरे तस्माज्जाता अजावयः तंजज्ञं बर्हिकि प्रोक्षं पुरुखं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारिक यशजे जत्पुरुखं व्यददुः कचिधाव्यकल्पयन्न मुखं किमस्यासीत् किं बाहु किमूरुपादा उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृताः ऊरूत दशजदवैश्यः पद्भ्याग्शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूरजो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिषगो शीर्ष्णोद्यौः समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकाः अकल्पयन् जत्पुरुखेन हविखा देवा यज्ञमतन्वत वसन्तोऽस्यासीद्दाज्जङ्घ्रिक्मैद्मः शरद्दविः सप्तास्यासन् परिधय श्रीः सप्तसमिदाः कृताः देवा जदनन्तनवान अबध्नन् पुरुखं पशुम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्दजत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतसृजां चन्द्रां हृणमीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यामस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीं पवै श्रीरमां दिविजुषदां कामशोषितां हिरण्यप्राकारां मार्दाञ्जलं तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम्योपवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मेण शतान्तवामृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तवृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानि दन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखः कीर्तिशमणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुप्तिवासामलां ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुदु मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां ताम्योपवये श्रियं मनसः काममाकोतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतामिषः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीं आपस्सृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मै गृहे नित्यदेवीं मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रां हृणमयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां यक्रणीं यष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हृणमयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दाशुचवान् विन्द्येयं पुरुषानहम् यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकाम सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मय भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश देहि मे पद्मानने पद्मपतरे पद्मप्रिये पद्मदलायदाक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधिस्त्वा पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ते च वादिव्यर्थं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः धनमिन्द्र बृहस्पतिवरुणो धनमश्विनो वैनतेय सोमं पिब दुरुत्रः सोमं धनस्य सोमिनो मयि जन्ददात् सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाश्वामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसजनिलय सरोजास्ते धवलतरां शुभगन्धलक्ष्माल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूते प्रसिद्धमहिषं विष्णुपत्नी क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं रसिकीं देवी नमामच्युतवल्लभात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुश्चमारोग्यमां विधाच्छोमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः देवावरती पाण्याची धार लावा डाव्या हाताने घंटी वाजवा देवो शांतिरांतरिक्षगो शांति पृथिवी शांतिरापः शांतिरोखदयः शांति वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वज्ञो शांतिः शांतिरेव शांतिः सा मा शांतिरेधि सुशांतिर्भवतु। आता सर्व देवांना पुसून जागेवरती मांडा, देवाखाली स्वच्छ वस्त्र मांडा, त्यावरती देव ठेवा। तोपर्यंत आपला व्हिडिओ पॉज करून ठेवा। आता सर्व देव जागेवर ठेवल्यानंतर देवांना हळदी कुंकू गुलाल अक्षदा वहा। सौभाग्य नाना परिमळ द्रव्यम समर्पयामी हरिद्रादी कुंकुम समर्पयामी। देवांना फुलं वहा, गणपतीला दुर्वा, पांडुरंगाला बाळकृष्णाला तुळशी, महादेवाला बेल आणि सर्व देवांना फुलं वहा। सेवंतिका बकुलचंपकबाढलाब्जै पुन्हा गजादिकरवीर रसाल पुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी दलमालतेभिः स्तवां पूजयामि जगदीश्वरी मे प्रसीद। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। फुलं वाहून झाल्यानंतर देवांना उद्बत्ती ओवाळा। वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। तुपाची निरांजन ओवाळा। साज्यंच वर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि। देवाच्या नैवेद्यासाठी आपण जो पदार्थ आणलेला आहे, पेढा असेल किंवा घरातला कुठला पदार्थ असेल, आपल्या परंपरेनुसार आपण जो नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। समोर चौकोनी मंडळ करा, त्यावरती नैवेद्य ठेवा, नैवेद्याला पाणी फिरवा। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि नमस्कारान् करोमि। समोर ठेवलेला विडा त्यावर थोडं पाणी सोडा। मुखवासार्थे विडा पूगी फल तांबूळदासमान दक्षिणां समर्पयामि। देवांना अक्षदा वहा, मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। हात जोडून देवांची प्रार्थना करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमुच्या मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास। जगदंब जगदंब ऐसे म्हणावे, देहातीत होऊन जावे। स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधिस्थिती काय मागू तुझ अंबाबाई। मागणे लय नाही तुझ आता, संत सेवा घडो मुखी नाम जडो। दर्शन तुझे घडो अंबाबाई, दर्शन तुझे घडो अंबाबाई। रेणुका माता की जय। एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडा। अनेन कृतपूजनेन पंचायतन देवताः प्रियतां मम। समोर काळी माती पसरवायची आहे। पत्राळीवर किंवा ताटामध्ये काळी माती टाकून घ्या।
त्यानंतर त्यामध्ये थोडे गहू मांडा. गहू टाका त्या काळ्या मातीमध्ये. त्यामध्ये कलश किंवा घट आपल्या परंपरेनुसार मांडा. त्या कलशात पाणी भरा. त्या कलशामध्ये हळदी कुंकू वाहून एक सुपारी पैसा कलशामध्ये टाका. 5 विड्याची पानं, 5 आंब्याची पानं त्यात टाका. थोडी दुर्वा टाका त्या कलशामध्ये. कलशाला दोरा गुंडाळून घ्या. आपल्याकडे जर कलशावर नारळ ठेवायची पद्धत असेल तर नारळ मांडा. कुणाकडे एका वाटीमध्ये किंवा पूर्ण पात्रामध्ये देवी मांडतात. आपल्या परंपरेनुसार तो कलश मांडायचा आहे. त्या कलशासमोर 2 विड्याची पाने मांडून त्यावरती सुटा पैसा आणि सुपारी मांडायची, विडा मांडायचा आहे. आता आपण त्या कलशाची पूजा करू. हातामध्ये अक्षता घ्या आणि कलशाचं स्मरण करा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षौ सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथयजुर्वेद सामवेदो वथर्वणः अंगै समिता सर्वे कलशान्तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. त्या कलशात अक्षदा वहा. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी. त्यामध्ये 1 पळी पाणी घाला. पादयोः पाद्यं समर्पयामी. किंचित्स पंचामृत घाला. थोडंसं पंचामृत घाला. पयादी पंचामृत स्नानं समर्पयामी. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. कलशामध्ये गंध शिंपडायचा. दिव्य चंदनम समर्पयामी. कलशाला सुद्धा 4 दिशांनी गंध लावा. पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा क्रमाने गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामी. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामी. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामी. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामी. पाण्यामध्ये गंध शिंपडा. चंदनं समर्पयामी. हळदी कुंकू गुलाल अक्षता त्या पाण्यामध्ये घाला. सौभाग्य नाना परिमळ द्रव्यं समर्पयामी. हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. वरुणाय नमो नमः. 1 फूल वहा कलशाला. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पुष्पं समर्पयामी. कलशाला उद्बत्ती ओवाळून घ्या. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः अग्रय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. निरंजन ओवाळून घ्या. साज्जंच वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्य तिमिरापः. दीपं दर्शयामी. समोर नैवेद्य मांडा. खडी साखरचा चौकनी मंडळ करून खडी साखर ती वाटी त्यावर ठेवा. खडी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा पेड्याचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. संध्यापात्रात 3 बळ्या पाणी सोडा. मध्ये पाणीं समर्पयामी. हस्तमुखप्रक्षालं समर्पयामी. कलशाला अक्षदा वाहून नमस्कार करा. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. त्या विड्यावरती पाणी सोडा. सुपारी पैशावर पाणी सोडा. त्या मुखवासार्थे विडा पुगी फलतांबूलदासमान दक्षिणां समर्पयामी. हात जोडा. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. 1 पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडा. अनेन पूजनेन वरुण सांगस परिवार प्रियतां मम. आता त्या कलशावरती माळ घालायची आहे. त्या कलशावरती आज पहिली माळ वरती बांधायची आहे. हात जोडा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी ते निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण देवाची आरती करून घ्यायची आहे. कापूर आरती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आजची घटस्थापना पूजाविधी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आपल्याला जर आमची पूजा आवडली असेल आणि गुरुजींना दक्षिणा द्यायची इच्छा असेल तर आपण आमच्या फोनपे गुगल पे नंबरला
यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता. कुठलाही आग्रह नाही. आवडले असेल किंवा द्यायची इच्छा असेल तरच पाठवा. धन्यवाद.